आणि एक महत्त्वाची बातमी आहे, ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीनं समन्स बजावलंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आजच ईडी कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याचं समन्स अमोल कीर्तीकर यांना बजावण्यात आलेलं आहे। मुंबईतून लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांचं नाव ठाकरे गटाकडून सध्या चर्चेत आहे। आज त्यांच्या नावाची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। मात्र तत्पूर्वीच अमोल कीर्तीकर यांना ईडीनं समन्स बजावलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, लोकसभा उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता असतानाच अमोल कीर्तीकर यांना मात्र आता ईडीनं समन्स बजावलंय। सागर, आपण पाहतो की ठाकरे गटाच्या जे उमेदवारांची यादी आहे ती थोड्याच वेळामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र ठाकरे गटाचे मुंबईतील उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे, कारण ईडीने त्यांना खिचडी घोटाळ्यामध्ये समन्स बजावलेला आहे आणि अमोल कीर्तीकर यांना आजच चौकशीला हजर राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी हे समन्स दिल्याचं कळतंय आणि आज 11 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये अमोल कीर्तीकर यांना या चौकशीला बोलावण्यात आल्याचं कळतंय। सूरज चव्हाण यांच्याबरोबर खिचडी घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तीकर यांचं सुद्धा नाव आलेलं होतं आणि यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची चौकशी केलेली होती। मात्र यानंतर ईडीने सुद्धा त्यांना आता समन्स पाठवून चौकशीला बोलावलेलं आहे। सूरज चव्हाण यांना यापूर्वी अटक झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की अनेकांची चौकशी सुद्धा ईडीकडून केली जाते। मात्र ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी ही जाहीर होण्याचा दिवस उजाडला असतानाच आता अमोल कीर्तीकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। त्यांना समन्स पाठवण्यात आले, त्यांना चौकशीला बोलावण्यात आलेले आहे। मात्र ईडीकडून त्यांची आज चौकशी किती तास केली जाते, कारण ते चौकशीला पहिल्यांदा हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जवळपास पुढच्या तासाभरामध्ये ही यादी येण्याची शक्यता आहे। आजच ही यादी जाहीर केली जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। मात्र अमोल कीर्तीकर जे ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मधून मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत, त्यांना खिचडी घोटाळ्यामध्ये हे समन्स ईडीनं पाठवलेलं आहे आणि आज 11 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अमोल कीर्तीकर आज चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज चव्हाण यांच्यावरती सुद्धा या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि त्यांची मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। मात्र अमोल कीर्तीकर यांना या प्रकरणामध्ये चौकशीला बोलावण्यात आलेलं नव्हतं। मात्र आता ईडीनं समन्स पाठवलेलं आहे आणि आज 11 वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळं एकीकडे ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होत असताना दुसरीकडे खिचडी घोटाळ्यामध्ये मुंबईतील उमेदवार असणारे अमोल कीर्तीकर हे आता अडचणीत आलेले आहेत। त्यांना ईडीनं चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। मात्र सगळ्यात पहिलं तर अमोल कीर्तीकर आज ईडीच्या कार्यालयामध्ये जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर गेले तर त्यांची किती तास चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, सूरज चव्हाण यांच्यावरती अटकेची कारवाई पहिल्यांदा करण्यात आलेली होती। त्यांची जवळपास 70 ते 80 कोटींची मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मुंबईतील एका फ्लॅटचा समावेश आहे। शिवाय रत्नागिरीत त्यांनी जी जमीन खरेदी केलेली होती त्या जमिनीचा सुद्धा समावेश आहे। मात्र दुसरीकडे आता या प्रकरणामध्ये आपला विस्तार जो आहे तपासाचा तो ईडीकडून केला जातोय। त्यामुळे आता अमोल कीर्तीकर यांचं सुद्धा नाव आता समोर आलेलं आहे आणि त्यांना ईडीकडून समन्स पाठवलेलं आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं यापूर्वी सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांचं स्टेटमेंट हे रेकॉर्ड केलेलं होतं। मात्र ईडीकडून अमोल कीर्तीकर यांना अद्याप समन्स पाठवण्यात आलेलं नव्हतं। मात्र आता ते समन्स पाठवण्यात आलेलं आहे आणि आज 11 वाजता अमोल कीर्तीकर यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अमोल कीर्तीकर आज ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार अशी शक्यता असतानाच अमोल कीर्तीकर हे उमेदवार आहेत असंही मागच्या काही दिवसापासून बोललं जातं आणि उत्तर पश्चिम मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील असंही सांगितलं जातं। तर दुसरीकडे ईडीने त्यांना आता हे समन्स पाठवलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये ईडीकडून काही कारवाई येत्या काळात केली जाणार का आणि अमोल कीर्तीकर आज चौकशीला हजेरी लावतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मात्र आता अमोल कीर्तीकर यांची घोषणा होण्यापूर्वीच त्यांना ईडीनं समन्स दिलेलं आहे, त्यामुळे अमोल कीर्तीकर चौकशीला सामोरं जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।